नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपला गणित भाग दोनचा पेपर झालेला आहे आणि आपला परवा विज्ञान भाग 1 चा पेपर आहे. मग त्या विज्ञान भाग 1 च्या पेपरमध्ये आपले न्यूमरिकल्स असतात, म्हणजे गणिती उदाहरणं असतात. तर आज आपण त्या गणिती उदाहरणांवरती व्हिडिओ बनवत आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. काही विचार असेल तुम्ही मला कमेंट करू शकता. ठीक आहे, तर आपण सुरू करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट व त्रिज्या अर्धी केली तर जी च्या मूल्यामध्ये काय बदल होईल किंवा जी चे मूल्य किती असेल. ठीक आहे, हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे मार्च 2019 ला. बघूया कसं करायचंय. आता बघा, पृथ्वीचे मूळ वस्तुमान, सध्याचं वस्तुमान m1 व त्रिज्या r1 आहे. ठीक आहे, आपण समजलं की आहे असे समजू. ठीक आहे, मग पृथ्वीचे मूळ वस्तुमान m1 व त्रिज्या r1 आहे असं आपण समजलं. म्हणून उदाहरणातील अटी नुसार आपण काय करू शकतो की पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट केले म्हणजे m2 जो असेल तो 2m1 असेल. ठीक आहे, m2 नवीन वस्तुमान आणि त्रिज्या निम्मी केली म्हणजे r2 जी असेल ती r1/2 असेल. ठीक आहे, तर आपल्याला g चं काढायचंय. आता आपल्याला माहित आहे काय माहित आहे की स्मॉल जी चं सूत्र काय आहे, कॅपिटल G m/r चा वर्ग. कॅपिटल G ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, m मास and r इज रेडियस. ठीक आहे, म्हणून ठीक आहे, आपला G1 काय येणार आहे, G तर कॉन्स्टंट आहे m1/r1 चा वर्ग आणि स्मॉल g2, कारण आपण जर त्रिज्या दुप्पट केली, त्रिज्या निम्मी केली, वस्तुमान दुप्पट केलं तर g2 काय असणार आहे. g2 आपण जर नॉर्मली घेतलं तर g m2/r2 चा स्क्वेअर. ह्या दोन्ही आपल्याला बाजू किमती मिळाल्या आणि म्हणून जर आपण यांचं गुणोत्तर काढलं, आपण g2 ला g1 ने भागूया. मग g2 भागिले g1 आपल्याला काय मिळेल, gm2/r2 चा स्क्वेअर भागिले gm1/r1 चा स्क्वेअर. gm गेलं म्हणजे आपल्याला काय उरतंय, m2/r2 चा वर्ग गुणिले, भागिले मी गुणिले करतो, r1 चा वर्ग छेद m1 आपल्याकडे उरतंय. आता बघा, इथे आपल्याकडे m2 ची किंमत ही आहे, r2 ची किंमत ही, किंमत टाकूया. मग आपला m2 काय होतंय, 2m1 छेद r2 काय होतोय, r1/2. ठीक आहे, r1/2. मग इथे r1/2 चा वर्ग गुणिले r1 चा वर्ग छेद m1. ठीक आहे, बघा हा m1 कट करूया. आपल्याला काय मिळणार आहे, 2 भागिले r1 चा वर्ग गुणिले 4, ह्या 2 च्या वर्गाला 4 करून वरती घेतलं, गुणिले हा काय राहिला, r1 चा वर्ग. ठीक आहे, आता इथे बघा, r1 वर्ग गेलं, 4 दुने 8 आपल्याकडे शिल्लक राहिले. बरोबर, आणि इकडे आपलं काय होतं, g2/g1 म्हणजे g2 जो आहे तो 8 गुणिले g1 असेल, म्हणजे g चे मूल्य 8 पट वाढेल. ठीक आहे, सोपं गणित आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा, पुढचं गणित काय म्हटलंय, 5 किलोग्रॅम वस्तुमानाचा धातूचा गोळा 490 मीटर उंचीवरून खाली पडल्यास जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला किती कालावधी लागेल किंवा किती वेळ लागेल. बघा, सोपं आहे. आपल्याला काय काय दिले आपण त्याआधी बघूया. आपल्याला बघा हाईट दिले 490 मीटर. त्यानंतर आपल्याला ऍक्झलरेशन दिलंय a, त्वरण दिलंय जे g च्या स्वरूपात आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
आणि आपल्याला काढायचंय सुरुवातीचा वेग. गोळा आपण वरनं फेकलाय, मग सुरुवातीचा वेग जो आहे तो 0 असणार आहे, 0 मीटर पर सेकंड. आपल्याला काढायचा वेळ. आता इथे आपल्याला 5 kg दिलेले आहे, त्याचा काय उपयोग आपल्याला होणार नाही, कारण आपण हे न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमाने सोडणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एस बरोबर ut प्लस हाफ at चा स्क्वेअर. इथे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे. यू म्हणजे सुरुवातीचा वेग आणि ए म्हणजे त्वरण, टी म्हणजे वेळ. तर आपण बघूया आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे गोळ्याने किती अंतर कापले आपल्याकडे आहे 490 बरोबर. सुरुवातीचा वेग 0 गुणिले टी अधिक 1/2 गुरुत्वत्वरण 9.8 गुणिले टी चा वर्ग. हे 490 बरोबर हे 0 झालं सगळंच, म्हणजे 1/2 गुणिले 9.8 इंटू टी स्क्वेअर. दोन्ही बार भाग लावूया. 490 बरोबर बे चौक 8 आणि 9 18, 4.9 गुणिले टी चा वर्ग. इकडे लगे भागिले होतो, मग 490 भागिले 4.9 बरोबर टी चा वर्ग. आता म्हणून लक्षात ठेवायचं आहे 4 एक 0 अजून वाढवायचा आणि खालचा पॉईंट काढून टाकायचा बरोबर टी चा वर्ग. आणि म्हणून बघा 49 1 49 49 1 49 2 0 टी वर्ग बरोबर 100 आणि म्हणून टी बरोबर किती आहे 10 सेकंद. म्हणजे किती वेळ लागेल 10 सेकंद लागेल. बघा फर्स्ट प्रश्न आहे, इथे आपण 5 kg चा वापर केलेला नाही, तरी पण उत्तर आलेलं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा सेम दुसऱ्या गणिताप्रमाणे पहिली गणित दिलेलं आहे. एक 3 kg वस्तुमानाचा लोहगोल 125 मीटर उंचीवरून खाली पडला असता जिचे मूल्य 10 मीटर पर सेकंद असेल तर जमिनीपर्यंत पोहोचणारी लागलेला वेळ आपल्याला काढायचा. काय दिले आपल्याला, आपला बघा एस डिस्प्लेसमेंट म्हणजे हाईट किती आहे 125 मीटर. आपला ए म्हणजे जी किती आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सुरुवातीचा वेग म्हणजे यू 0 असणार आहे 0 मीटर पर सेकंद आणि आपल्याला काढायचा आहे टी. पहिल्यानुसार आपला कालावधी काढायचा आहे. आपण ते सूत्र वापरूया न्यूटनच्या गतिविषयक दुसरा नियम. बघा न्यूटनच्या गती विषयक दुसऱ्या समीकरणावरून न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या समीकरणात आता आपण वापरलं एस बरोबर ut प्लस हाफ at स्क्वेअर. ut प्लस हाफ at चा वर्ग. मग एस आपला 125 आहे, यू आपला 0 आहे, टी आपण काढतोय प्लस हाफ इंटू ए आपला 10 आहे आणि टी आपल्याला काढायचं. म्हणजे 125 हा 0 झाला, 2 पंचे 10 बरोबर 5 गुणिले टी चा वर्ग. 5 भागिले येतील म्हणून टी वर्ग आपला किती येतो 125 भागिले 5 म्हणजे टी वर्ग आपला येतो 25 म्हणून आपला टी किती येतो 5 सेकंद. टी मिळाला 1 साठी. आता जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग आपल्याला काढायचा. मग आपण न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या समीकरणावरून न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या समीकरणानुसार. तर पहिलं समीकरण आपल्याला काय सांगतंय v बरोबर u प्लस at. हे पहिलं समीकरण आहे. v बरोबर u प्लस at. इथे आपल्याला v काढायचा आहे. मग आपला v ऍज इट इज u0 a होता 10 गुणिले t होता 5 म्हणजे v किती असेल 10 5 50 50 मीटर पर सेकंद हा असेल जमिनीपर्यंत पोहोचताना असलेला वेग. सोपं गणित होतं. हे 3 मार्काला परीक्षेला विचारलेलं आहे आणि 2 मार्काला पण विचारलेले आहे. जाऊया पुढच्या गणितावरती. बघा पुढचा प्रश्न काय म्हटलंय, चंद्राचे वस्तुमान त्रिज्या अनुक्रमे 7.34 गुणिले 1022 किलोग्रॅम आणि 1.74 गुणिले 10 मीटर आहे. चंद्रावर आपल्याला मुक्ती वेग काढायचा. जेव्हा आपल्याला कॅपिटल जी दिलेला आहे 6.67 10⁻11 mm² प्लस पर kg स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे आपल्याला मुक्ती वेगाचं सूत्र माहिती असलं पाहिजे. आपण काय केलं ते बघूया. चंद्राचे वस्तुमान म्हणजेच एम कॅपिटल एम दिलाय 7.
34 गुणिले 10^22 किलोग्रॅम. त्यानंतर त्रिज्या म्हणजे आर आपल्याला दिलेला आहे 1.74 इंटू 10⁶ मीटर्स. नंतर जी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, आता आपण बघूया की चंद्रावरील जर मला मुक्तिवेग काढायचा असेल तर काय करता येईल. आणि म्हणून बघा, मुक्तिवेगाचे सूत्र मुक्तिवेगाच्या सूत्रावरून सूत्र आहे v एस्केप बरोबर वर्गमुळात 2gm चे r. आपल्याला त्यात फक्त किंमत भरायची आहे, म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले gm आपला काय होता, g काय होता 6.67 इंटू 10^11 वजा 11 गुणिले आपला m होता 7.34 गुणिले 10^22 भागिले आपला r होता 1.74 10^6. ठीक, पुढे बघा. दोन गुणिले 6.67 गुणिले 7.34 गुणिले 22 म्हणून 11 गेले 10^11 गुणिले 10^6 भागिले 1.74. आपण काल आपण वरती नेलं, त्यामुळे नेक्स्ट आपल्याला काय मिळणार आहे, वर्गमुळात 2 गुणिले 6.67 गुणिले 7.34 गुणिले 10^5 भागिले 1.74. आता बघा 1.74 ने वरती भाग लागतोय का. 2.74 2 ने भाग लागेल बघा, बे के बे, बे 0 0, बे 8 16, बे 7 14 म्हणजे 1.87 म्हणजे 6.67 इंटू 7.34 अपॉन 0.87 इंटू 10⁵. ठीक आहे, एवढं सोडवलं तर बघा इथून पुढे तुम्ही कॅल्क्युलेशन सोडू शकता. तर ते प्रयत्न करा, तुम्हाला प्रॉपर आन्सर कसं काढता येईल. म्हणून बघा आपल्याला मिळू शकतं. आपण काय करूया की हा पण आणखी पुढे सरकूया, म्हणजे 0.667 इंटू 7.34 अपॉन 8.7 इंटू, जर हा पॉईंट पुढे सरकला की हा जो आहे हा 10^6 पुढच्या स्टेपला तो निघून जाईल. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, यांची पॉईंट कॅन्सल करूया. 66.7 गुणिले 7.34 छेद 87 गुणिले 10^3 6 बाहेर निघला की 3 म्हणतो. 87 आपली मूळ संख्या आहे. ठीक आहे, आता बघूया 87 ला कितीने गुणल्यावरती वरची संख्या आपल्याला मिळू शकते. बघा, हा गुणाकार सगळा केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 2.372 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढच्या गणितावरती पुढचं गणित बघा. एका माध्यमात प्रकाशाचा वेग जर 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड असेल तर त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक काढा. निरपेक्ष अपवर्तनांक जो आहे तो निर्वात सापेक्ष असतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं की एका माध्यमात प्रकाशाचा वेग, ठीक आहे, आपण काय घेऊया, v घेऊया. मग v आपला किती आहे 1.5 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड आणि प्रकाशाचा निर्वाता वेग हा c असतो.
3 गुणिले 10चा 8वा घातांक मीटर पर सेकंद. आपल्याला काय काढायचंय? अपवर्तनांक. ठीक आहे, निरपेक्ष अपवर्तनांक त्याला आपण न्यू म्हणतो. मग n बरोबर, लक्षात ठेवायचं, प्रकाशाचा निर्वातीतील वेग भागिले प्रकाशाचा त्या माध्यमातला वेग. मग c आपला किती होता? 3 गुणिले 10चा 8वा घातांक छेद v किती होता? 1.5 गुणिले 10चा 8वा घातांक. म्हणजे आपला n किती येणार आहे? 2 येणार आहे. बरोबर ना? 1.5 दुने 3 आणि हे कट झाले मग 2. आणि म्हणून त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल? 2 असेल. ठीक आहे. बघा पुढचं गणित दिलंय. समजा एका उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35,780 किलोमीटर उंचीवर आहे आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेवरील वेग 3.08 किलोमीटर पर सेकंद तर त्रिज्या 64,000 किलोमीटर आहे. तर त्या उपग्रहाला पृथ्वीची एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? बघा आता आपल्याला काय काय दिलेलं आहे? उंची दिले 35,780 किलोमीटर. याला मीटर मध्ये आपण जर केलं आपलं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे? 3.578 गुणिले 10चा 7वा घातांक मीटर. ठीक आहे. आणि आपली त्रिज्या r आपला किती होता? 64,000 किलोमीटर. त्याला आपण मीटर मध्ये करूया. 6.4 इंटू 10⁶ मीटर मध्ये आपण याला कन्वर्ट केलं. आणि आपला वेग पण दिला होता बघा. वेग आपण त्याला vc घेऊया. हा होता 3.08 किलोमीटर पर सेकंद. याला आपण सेकंड मध्ये कन्वर्ट करूया. आपल्याला काय मिळेल? 3.08 गुणिले 10चा 3रा घातांक मीटर पर सेकंड. किलोमीटरला आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं. या तिन्ही गोष्टी आपण कन्वर्ट केल्या. आता लक्षात ठेवायचंय की उपग्रहाच्या परिक्रमा करण्यासाठी लागणारा अवधी जो असतो, उपग्रहाला परिक्रमा करण्यासाठी लागणारा अवधी. आता इथे आपल्याला सूत्र आहे की t बरोबर 2 पाय कंसात कॅपिटल R प्लस h अपॉन vc. आता याच्यामध्ये आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे 2 चे आपण 2 मांडूया. गुणिले पायची किंमत 3.14 गुणिले r आपला आपण जो कन्वर्ट केलाय तो r आपला किती आहे? 6.4 इंटू 10⁶ आणि याची आपली किती आहे? 3.578 इंटू 10⁷. छेद आपलं vc किती आहे? 3.08 10चा 3रा घातांक. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करतील आपण ते बघूया. ठीक आहे. बघा मग या दोघांचा गुणाकार 6.28 गुणिले, आता यांची मला बेरीज करावी लागेल आधी. पण बघा घातांक वेगळे आहेत त्यामुळे घातांक सेम करून घ्यायला लागतील. आपण काय करूया? 0.64 गुणिले 10चा 7वा घातांक अधिक 3.578 गुणिले 10चा 7वा घातांक छेद 3.08 गुणिले 10चा 3रा घातांक. चला मग आता यांची बेरीज आपण करून बघूया. आपल्याला बेरीज काय मिळणार आहे ती 6.28 इंटू 0.64 आणि 3.578 ची बेरीज करायची. मग 3.578 आणि 0.64 8 चे 8 हे 11 सांचा 12 आपल्याला किती मिळत आहेत? 4.218 गुणिले 10चा
सातवा घातांक भागिले 3.08 गुणिले 10चा तिसरा घातांक. म्हणजे बघा आता ह्या दोघांना आपण जर कट केलं तर आपल्याला मिळणार आहे 6.28 इंटू 4.218 अपॉन 3.08 इंटू 10चा चौथा, 7 3 गेले 4. आता हे कॅल्क्युलेट आपण जर केलं तर आपल्याला उत्तर काय मिळतंय? उत्तर मिळतंय 23.89 सेकंद. हे आपलं फायनल आन्सर आहे. बघा तसे 6 महत्वाचे गणित मी घेतलेले आहेत विज्ञान भाग 1 मधून. यांची प्रॅक्टिस करा आणि असे अजून उदाहरण घेऊन प्रॅक्टिस करा, कारण शाब्दिक उदाहरणं परीक्षेमध्ये असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.